नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पे युअरसेल्फ फर्स्ट बद्दल शिकलो. आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारूया. महिन्याचा पगार येतो, पण महिन्याच्या शेवटी पैसे कुठे गेले याचा कधी विचार केलाय का? अनेक जण म्हणतात, मॅम पगार चांगला आहे पण बचत होत नाही. कितीही पैसे आले ते कमीच पडतं. महिन्याच्या शेवटी पुन्हा पैशाची चिंता सुरू होते. तुम्हालाही असं वाटत असेल तर काळजी करू नका, कारण समस्या पैसे कमी असल्याची नाही, तर समस्या पैशांना दिशा नसल्याची आहे. कल्पना करा, तुम्ही गाडी घेऊन बाहेर पडलात, पण कुठे जायचं हेच ठरवलं नाही तर काय होईल? पेट्रोल संपेल, वेळ जाईल, पण तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. अगदी तसंच आपल्या पैशांचं होतं. पैसे येतात, पण त्याचं नियोजन नसल्यामुळे ते कुठे जातात ते समजत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला एक खूप सोपा आणि प्रभावी नियम सांगणार आहे. 50, 30 आणि 20 रूल. हा नियम जगभरात लाखो लोक वापरतात. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे फक्त 3 भाग करायचे आहेत. 50% गरजेच्या गोष्टीसाठी, ज्या गोष्टीशिवाय चालणारच नाही, जसे की घर खर्च, किराणा, लाईट बिल, शाळेची फी, EMI, औषधे, हे सगळे आवश्यक आहे. 30% आवडीच्या गोष्टींसाठी. आपण फक्त जगण्यासाठी नाही तर आनंदाने जगण्यासाठी काम करतो. म्हणून बाहेर जेवण, शॉपिंग, फिरणं, छंद, मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी, यासाठीचा हा भाग. 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी. हा भाग तुमच्या भविष्यासाठी आहे. आपत्कालीन निधी जसं SIP, बचत खाते किंवा इतर गुंतवणूक, हे पैसे तुमच्यासाठी काम करणारे आहेत. चला आता एक उदाहरण पाहूया. समजा तुमचं महिन्याचं उत्पन्न 30,000 आहे, तर 15,000 गरजेच्या खर्चासाठी, 9,000 आवडीच्या खर्चासाठी आणि 6,000 बचत आणि गुंतवणुकीसाठी. आता मला सांगा, हे कठीण वाटते का? नाही ना, कारण हा नियम खूप सोपा आहे. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो उत्पन्न वाढलं की बचत करेल, पण खरं काय आहे माहिती आहे? उत्पन्न वाढलं की खर्चही वाढतात. म्हणून बचत करण्यासाठी मोठ्या पगाराची नाही तर मोठ्या विचारांची गरज असते. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. पगार आला की लगेच त्याचे 3 भाग करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक रुपयाचं काम ठरवलेलं दिसेल आणि जेव्हा पैशांना दिशा मिळते तेव्हा आर्थिक ताण कमी होतो, बचत वाढते आणि भविष्य अधिक सुरक्षित होते. आजची तुमची ऍक्टिव्हिटी आहे, एक कागद घ्या, तुमचं महिन्याचं उत्पन्न लिहा आणि 50, 30 आणि 20 असे 3 भाग करा. कमेंट मध्ये लिहा, तुमच्या उत्पन्नानुसार 50% क्वेश्चन मार्क, 30% क्वेश्चन मार्क, 20% क्वेश्चन मार्क. मी तुमची उत्तरं नक्की वाचेल. धन्यवाद. लक्षात ठेवा, पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण पैशाचं नियोजन करणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.